रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या या मागच्या चालू वर्षाच्या पीक विम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट म्हणजे 25% अग्रिम पीक विमा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा खरीप हंगाम 2024चा पीक विमा मंजूर झाला होता। पण अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित पीक विमा झालेला नव्हता। पण आता म्हणजे मकर संक्रांतीच्या नंतर खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचं वाटप राज्यातील बहुतांश म्हणजे 20 जिल्ह्याच्या वर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे। तर शेतकरी बांधवांना हेक्टरी पीक विमा किती आहे, 25% अग्रिमचा पीक विमा असल्यामुळे हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती रुपये जमा होणार व त्याचबरोबर जिल्हे कोणते, शेतकरी संख्या किती, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण पुढच्या 4 ते 5 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी बांधवांनो, दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित व तसेच वसमत मार्केटमधील हळद बाजारभाव संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2024मध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्यामध्ये 20पेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे खरीप हंगाम 2024चा 25% अग्रिमचा पीक विमा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून अधिसूचना काढून मंजूर करण्यात आला होता। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2023च्या सुरुवातीला आपण बघूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। तर 15 जानेवारीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमचा पीक विमा जमासुद्धा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, 35 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये, राज्यातील 35 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे। तर पहिला जिल्हा येतोय धाराशिव। तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवां 4,98,000 म्हणजे 5 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 260,85 लाखापेक्षा जास्त 4,98,000 म्हणजे 5 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 260,85 लाख रुपयाचा पीक विमा वाटप 15 जानेवारी 2025 पासून वाटपसुद्धा सुरू होणार आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील 1,36,358 शेतकरी बांधवांसाठी 118,39 लाख रुपयाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे। तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील 1,77,253 शेतकरी बांधवांसाठी 97,29 लाख रुपयाचा 25% अग्रिमचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 15 जानेवारीपासून वाटप सुरू होणार आहे। तर शेतकरी बांधव अकोला जिल्ह्यातील, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमचे व्हिडिओ बघत असतील तर शेतकरी बांधवांना आपण खरीप हंगाम 2024मध्ये कोणत्या बँकेच्या विमा भरता कोणत्या बँकेचं पासबुक दिलं होतं ते आपण बँक खाते तपासून पाहू शकता। 25% अग्रिमचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 15 जानेवारीपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25% अग्रिमच्या पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। तर त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील 1,28,000 शेतकरी बांधवांसाठी 113,13 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील 3,70,325 शेतकरी बांधवांसाठी 160,48 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील 8,77,574 शेतकरी बांधवांसाठी 258,21 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील 1,98,372 शेतकरी बांधवांसाठी 122,04 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील 1,40,406 शेतकरी बांधवांसाठी 277 कोटी। तर त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील 1,82,534 शेतकरी बांधवांसाठी 111,41 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील 96,821 शेतकरी बांधवांसाठी 470 कोटी रुपये 96,921 शेतकरी बांधवांसाठी 4,70 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर जिल्ह्यातील 2,31,831 शेतकरी बांधवांसाठी 160,28 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यातील 3,50,000 शेतकरी बांधवांसाठी 155,74 लाख रुपये। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील 4,41,970 शेतकरी बांधवांसाठी 206,11 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील 1,63,422 शेतकरी बांधवांसाठी 152,21 लाख रुपये।
तर त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील 2,19,535 शेतकरी बांधवांसाठी 244,78,00,000 रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील 1,10,265 शेतकरी बांधवांसाठी 18,08,00,000 रुपये। तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील 3,00,000 शेतकरी बांधवांसाठी 151 कोटी रुपयाचा पीक विमा 15 जानेवारी 2024 पासून 25 पासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 24 मध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये पाऊस पडल्यामुळे शेती पिकाचं नुकसान झालं। एक तर 25% अग्रिमचा पीक विमा कशामुळे मंजूर होऊ शकतो शेतकरी बांधवांनो, एक तर जास्त पाऊस पडल्यामुळे, आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे 20 दिवसाच्या वर जर राज्यामध्ये पावसाचा जर खंड पडला तर त्यामुळे 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, यावेळेस राज्यामध्ये खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर करावा लागलेला आहे। आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 15 जानेवारीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमासुद्धा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, काही शेतकरी बांधवांना उशीर होईल, पण 15 जानेवारीपासून पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर 30 जानेवारीपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राज्यातील सर्व 20 जिल्ह्यापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25% अग्रिमच्या पीक विम्याचे पैसे, खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचे पैसे 15 जानेवारीपासून सुरुवात होतील, पण 30 जानेवारीपर्यंत शेतकरी बांधवांच्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। तर शेतकरी बांधवांनो, 30 जानेवारीपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा होतील। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना आपला खरीप हंगाम 2024 मध्ये पीक विमा उतरला होता, आपल्या पिकाचा पीक विमा भरला होता, त्या शेतकरी बांधवांनी आपापले बँक खाते तपासून पाहू शकता, कारण की पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। तर हेक्टरी 7 ते 8 हजार रुपये, एकरी 7 ते 8 हजार रुपयापासून हेक्टरी 17 ते 18 हजार रुपयाचा किंवा 30,000पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा जमा होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या पीक विम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट। ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं, व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।